पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक दिवसांपासून प्रशासक आहे, त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवत नाही। त्यामुळे याबाबतचा रोष केवळ लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान अवताडे यांच्यावर येत आहे। या गोष्टीची गंभीर दखल घेत यापुढील काळात स्वतः आमदार अवताडे यांनी लक्ष घातले असून नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत। पंढरपूर शहरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, यामुळे अनेक भागातील रस्ते वाहून गेले आहेत। बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। काही भागातील सिमेंटचे रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत। याबाबत बुधवारी आमदार समाधान अवताडे यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत। येथील कुंभार गल्लीपासून शिंदे नाईक नगर भागातील रस्त्यावर पाणी आणि काटेरी झोपडे वाढली आहे। पाण्याचा निचरा झाला नाही, तसेच साचून राहिले आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। रेल्वे लाईनच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही, तसेच येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्त्याची दुरावस्था असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून त्या ठिकाणची परिस्थिती आमदार समाधान अवताडे यांनी कळवली आहे। त्या ठिकाणी त्वरित पाणी कशा पद्धतीने उपसा होईल याची दक्षता घेऊन लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत। त्या ठिकाणी रस्त्यावर मुरुम भरून घेण्यात यावा असे आदेश दिले आहेत। यावेळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे नेताजी पवार उपस्थित होते। सरगम चौक, इंदिरा गांधी चौक यामधील रेल्वे पूल याची पाहणी करून रेल्वेचे अधिकारी बोलावून तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांना ही सूचना देऊन पाण्याचा निचरा करण्यात यावा व वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा असे आदेशही दिले आहेत। यामुळे आमदार समाधान अवताडे आता शहरातील समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसून आले। पंढरपूर नगरपालिकेला आमदार अवताडे यांनी सूचना देण्याचे कर्तव्य बजावले असले तरी या शिंदे नाईक नगर भागातील गंभीर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कधी मुहूर्त लागणार यावरच ठिकठिकाणी दिलेल्या भेटीचे सार्थकी ठरणार आहे हे मात्र नक्की। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।